सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण कधी विचार केला आहे का, आपण देवाला फुलं का अर्पण करतो? फुलं म्हणजे निसर्गाचं सौंदर्य, सुगंध आणि कोमलता. मग ती देवाला अर्पण करण्याचं रहस्य काय असेल? आज आपण जाणून घेऊया फुलाच्या माध्यमातून देवाशी जोडणारा तो दैवी संबंध. आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये विशेषतः पद्मपुराण, स्कंदपुराण, गरुड पुराण, ब्रह्मवर्त पुराण या पुराणामध्ये फुलाचं महत्त्व स्पष्ट सांगितलेलं आहे. पद्मपुराणात तर म्हटलेलं आहे की पुष्पम देवाना प्रियतम, म्हणजे देवांना सर्वात प्रिय म्हणजे फुलं अर्पण करणं. देवाला फुलं आवडतात. स्कंदपुराणात सांगितलेलं आहे की फुलाशिवाय देव अर्चना अपूर्ण असते. देवाला अर्पण केलेली फुलं केवळ एक सजावट नसतात, ती भक्तीचं प्रतीक असतं. गरुड पुराणात म्हटलेलं आहे की ताज्या आणि सुगंधी फुलांनी केलेली अर्चना देवाला अत्यंत प्रिय आहे आणि ती अर्चना करणाऱ्याच्या आयुष्यात शांती, समृद्धी नांदते. ब्रह्मवर्त पुराण सुद्धा सांगतं की फुलं अर्पण करणं म्हणजे आपल्या पापाचं क्षालन, कारण ती एक क्रिया भक्तिभाव आणि नम्रतेने केलेलं असतं. म्हणजे पापक्षालन सुद्धा होतं. पापक्षालन म्हणजे त्याचा अर्थच की ह्या जन्माचं नाही तर मागच्या जन्मीचं सुद्धा पाप नष्ट होतं. फुलं हे कसं कोमल असतात, त्यांच्यात एक दैवी ताकद असते. जेव्हा भक्त मनापासून फुलं अर्पण करतो तेव्हा तो आपला अहंकार, चिंता आणि स्वार्थ बाजूला ठेवतो. त्या क्षणी फक्त भक्ती, प्रेम आणि ह्याचा भाव देवापर्यंत पोहोचतो. फुलं म्हणजे काय? भक्तीचा सुगंध. जेवढ्या भक्तीने आपण देवाला फुलं देतो तेवढ्याच शुद्धतेने आपलं मन फुलतं. फुलं अर्पण करणं म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आपल्या पूर्वजांनी काही केलं त्यामागे नेहमी एक वैज्ञानिक कारण असतं असंच मला वाटतं. आता फुलांचंच बघा ना. आता फुलाचा सुगंध मन शांत करतो, मनातील नकारात्मक विचार दूर करतो आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देतो. या सुगंधामुळे काय होतं, मेंदूतलं सेरोटोनिन आणि डोपामिन हे एक द्रव्य असतं मेंदूमध्ये, त्याचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आपल्याला आनंद आणि शांती मिळते. म्हणूनच मंदिरात फुलाचा सुगंध दरवळतो, कारण तिथं भक्ती आणि विज्ञान दोन्हीही असतं, दोन्ही एकत्र येतं. असं फुलं नेहमी, आता फुलं बघितलं की आपल्याला फुलं काय होतं, आपल्याला फुलं, आपलं जर मन कधी मन लागत नसेल, आपण फुलं बघितलं की आनंदित होतो. याचा अर्थच की फुलं हे आपल्याला मनाला प्रसन्न करतात. मंदिरात सुद्धा आपल्याला का छान वाटतं, कारण मंदिरामध्ये फुलांचा सुगंध दरवळतो, कारण तिथं भक्ती, विज्ञान दोन्ही एकत्र येतात. फुलं नेहमी उजव्या हाताने अर्पण करावीत. आपण कधीही उजव्या हाताने देवाला अर्पण करावी. आणि त्याचं कोमजलेली, तुटलेली फुलं, कधीही खाली पडलेली फुलं देवाला कधी अर्पण करू नयेत. सकाळी ताजी फुलांची आपण देवार्चना करावी. आपण झाडावरून तोडलं की लगेच आपण देवाची अर्चना करावी, ते देवाला अर्पण करावे. त्याच्यामुळे काय होतं, संपूर्ण दिवस सकारात्मक होतो. स्कंदपुराणात सुद्धा उल्लेख आलेला आहे की या पुष्पानं ददात्वेव भक्त्या देवाय सर्वदा तस्य पूजा फलम नास्ति पुष्पम देवाना प्रियततम. याचा अर्थ काय आहे की जो भक्त भक्तिभावाने देवाला फुलं अर्पण करत नाही त्याच्या अर्चनेला पूर्ण फल मिळत नाही, कारण फुलं हे देवाचं सर्वात प्रिय अर्पण आहे. म्हणजेच फुलं नसतील तर देव अर्चना अपूर्ण राहते, कारण ती देवाच्या आवडीचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. ताज्या सुगंधी फुलाशिवाय केलेली अर्चना न फळदायी ठरते, म्हणजे त्याचं फलप्राप्ती होत नाही असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. फुलं अर्पण केल्यामुळे काय होतं, वातावरण सात्विक आणि शुद्ध होतं. फुलांचा सुगंध देवाच्या उपस्थितीचं प्रतीक सुद्धा मानलेलं आहे. फुलं म्हणजे प्रेम, पवित्रता, नम्रतेचं प्रतीक आहे. जेव्हा भक्त देवाला फुलं अर्पण करतो तेव्हा तो आपल्या मनातील कोमल भावना देवाला अर्पण करतो. फुलं नसतील तर पूजेमध्ये भावाचा अभाव राहतो, म्हणजे म्हणून ती अपूर्ण मानली जाते. फुलाचा सुगंध मन शांत करतो. मी आधीच सांगितलेलं की आपलं मन जर शांत असलं तर फुलं बघितलं की आपल्या मनात शांती होते, प्रसन्नता वाटते, म्हणजे नकारात्मक ऊर्जा कमी करतो. त्यामुळे फुलं देवघरात असणं म्हणजे वाहणं देवाला म्हणजे मानसिक आणि ऊर्जात्मक दृष्ट्या फायदेशीर असतं. फुलं नसलेली, मी आधीच सांगितले की फुलं जर आपण नाही केली तर ते सुगंधाशिवाय फुलं पूर्णतेचा अभाव असलेली वाटतं. म्हणजे फुलं काय, ही सजावट नाहीत, ती देवाशी भावनिक नातं जोडणारे भक्तीचं सुगंधी अर्पण आहे असंच मला वाटतं.
आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेले सुद्धा आहे की फुलाशिवाय देव अर्चना ही अपूर्ण असते. फुलं म्हणजे देवाला अतिप्रिय आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला देवाला जर अर्पण केलं तर आपण कोमल भावना सुद्धा आपण देवाला अर्पण करतो. आपली भावना जसं फूल स्वतःचा सुगंध देऊन कोमसतात, तसंच आपणही भक्ती आणि नम्रतेनं आपलं जीवन देवाला अर्पण केलं तर आयुष्य खऱ्या अर्थाने सुगंधित होतं. त्याच्यामुळं आपण केव्हाही देव अर्चना करताना आपण फुलं ताजी व्हावीत, तो सुकलेली किंवा तुटलेली किंवा खाली जमिनीवर पडलेली देवाला वाहू नये. आपण फुलं बाहेरून जरी आणली तर त्याला गंगाजलानं शिंपडावं, पाण्याने शुद्ध करून घ्यावं आणि ते फुलं आपण देवाला वाहावी. तरच आपल्याला त्याचा फायदा, म्हणजे देवाला ते पवित्र मानली जातात ते फुलं आणि आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होतो. आणि आपण फुलं अर्पण करताना आपल्या हातानं तर देवाला फुलं अर्पण करायची, त्यासोबत आपलं मनानं सुद्धा देवाला फुलं अर्पण करायची. कारण काय, मनातून अर्पण करायची, कारण देवाला सुगंध तर प्रिय आहेत, त्यासोबत भक्तिभाव सुद्धा लागतो देवाला. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, अशाच भक्तिभावाने भरलेली माहिती जाणून घेण्यासाठी. जय श्रीराम.